म्हणजे भाषण खरंच ना सारखं काय वाटलं तुम्हाला? मला ते एक नंबर वाटलं तुझं भाषण. म्हातारी बदले समजा खानदानी पासून म्हातारपणापासून तर 3 वर्षाच्या लेकरापासून एक नंबर आला. खरं होतं का खोटं होतं काही? खरं म्हणजे सत्य चालू घडीले सत्य परिस्थिती त्याच्यात काहीच चूक नाही. खरंच आता आई वडील आपल्यासाठी किती कष्ट करतात. आई वडील किती कष्ट करतात. कष्ट करून आपल्यासाठी लोकांच्या दुरावर घाम गाळून 2 पैसे मागे ठेवायचे, 2 पैसे पोटात टाकायचे, पोट बांधून लेकरासाठी कमवतात. पण शेवटी लेकरू लहानचा मोठा झाला, बायको आली रे, विष्णकी आली रे, की पोरगा आपला टाळी वाजवायला लावते. मग म्हणतात आई तू काय करते, आई तू आईवर डोळे झालं. आईवर डोळे झाले मग नातूच्या लक्षात राहते आपल्या आईले आपली आई काय म्हणून राहिली. ते मंदिरात जेवण दिलं होतं ते ढाब्यावर गेले होते दोघं नवरा बायको, ते पण एकदम शब्द एक भारी. खरं होतं ना? एक नंबर. मला आवडलं पण सगळ्यालाच आवडलं, पूर्ण पब्लिकला आवडलं. काही काही म्हातारा लढले नाही का? लढले, भरपूर बाया लढले. माधुरीने नाही सांगितलं होतं का ते बा म्हातारी झाली की त्याला मंदिरावर जेवण द्याले आणि सून आणि पोरग म्हणते ढाब्यावर तिकडे जेवण घेऊ स्वयंपाकाचं काही काम नाही. सत्य परिस्थिती. पण लेकाची माया असते कारण ते पोटजण असते ना त्याची थोडीफार माया राहते त्याच्यासाठी.